वेलकम बॅक एव्हरीवन. फंडामेंटल अनालिसिसच्या या पार्ट 2 मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. क्रॅश कोर्सच्या सिरीजमध्ये आपण आता फंडामेंटल लेवलचं अनालिसिस करतोय. येस्टरडे मीन्स लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर बेसिक लेवलचं अनालिसिस होतं. फंडामेंटल अनालिसिस करताना कंपनीचं बेसिक लेवलचं अनालिसिस आपल्याला करायचं असतं. कंपनीचे स्टेटमेंट्सचं अनालिसिस करायचं असतं. काही रेशिओज आहेत त्या रेशिओजचं अनालिसिस करायचं असतं. हे लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहिलं. बेसिक अनालिसिस करत असताना कंपनीचे कॉम्पिटिटर्स कोण आहेत, कंपनी काय करते, कंपनीचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, कंपनीचे मोनोपोली आहे की नाही, या गोष्टी पाहिल्या. स्टेटमेंट अनालिसिस मध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो यासारख्या गोष्टी पाहिल्या. रेशिओ अनालिसिस मध्ये पी रेशिओ, पीबी रेशिओ, डेट टू इक्विटी रेशिओ, करंट रेशिओ ह्यासारख्या रेशिओजचं आपण अनालिसिस पाहिलं. जस्ट ओव्हरव्ह्यू घेतला आपण. आणि आजच्या सेकंड व्हिडिओमध्ये आपण एका कंपनीचं, एक नव्हे दोन नव्हे, जेवढे शक्य होतील तेवढ्या कंपनीचं आपण त्या लेवलचं अनालिसिस कम्प्लिटली त्या वेबसाईटवर करून पाहणार आहोत. सो आपण जाऊया त्या वेबसाईट कडेच. सो यू कॅन सी गुगलचं इथे इंटरफेस तुम्हाला दिसतंय. मग इथे नक्की सर्च काय करायचं हा प्रश्न आहे ना. कंपनीचं अनालिसिस करायचं तर त्यासाठी कोणती वेबसाईट आहे, तर ती वेबसाईट जी आहे ती आपण इथे सर्च करूया. सो बेस्ट वेबसाईट म्हणून आताच्या घडीला TICKER बघा, टिकर टेप, टिकर टेप नावाची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटमध्ये आपल्याला खूप सारं चांगलं असं एका कंपनीचं अनालिसिस करता येऊ शकतं. हा जो इंटरफेस आहे, फ्रंट पेज आहे तुमचं, तर त्या फर्स्ट पेजवरच इथे तुम्ही कोणती कंपनी सिलेक्ट करायची आहे हे तुम्ही इथून करू शकता. सो तुम्ही जी कंपनी सिलेक्ट करायची असेल ती इथून करा. राईट नाव माझ्या माइंडमध्ये आपण टाटाचं एक्झाम्पल घेतलं होतं, तर टाटांचं घेऊया. टाटा, रिलायन्स कोणतीही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट आपण ते एक्झाम्पल घेतलं होतं त्यामुळे. नाहीतरी बघा इथे तुम्हाला दिसतंय इन्फोसिस, ऑलरेडी सर्च झालंय. तेच घेऊया का? तेच घेऊया चला. इन्फोसिस कंपनी. इन्फोसिस कंपनी सेगमेंट कोणता आहे? पहिल्यांदा कंपनी काय करते, राईट? कोणत्या सेगमेंटमध्ये? IT, राईट? मग IT सेगमेंटमध्ये आहे. आता या ठिकाणी कंपनीचं अनालिसिस करताना बेसिकली इथे वर तुम्ही पाहू शकता कंपनीचे फिनान्शियल्स, त्यानंतर पियर्स, होल्डिंग्स, राईट? त्यानंतर फोरकास्ट, यासारख्या ओव्हरव्ह्यू, यासारख्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समोर आहेत. आता इथे काय दिसतं तर 1 डेचं प्राइस चार्ट, एका दिवसामध्ये त्या स्टॉकने काय मुवमेंट दिली आहे. तर येस्टरडे तो स्टॉक ग्रीन मध्ये होता, राईट? अप ट्रेंडला होता. 1 वीक मध्ये काय केले बघूया आपण. 1 वीक मध्ये सुद्धा ग्रोथ आहे. त्यानंतर मग 1 मंथ मध्ये काय केले ते सुद्धा पाहूया आपण. 1 मध्ये सुद्धा आपल्याला इथे ग्रीन सिग्नल दिसतोय. 1 इयर मध्ये, ऑब्विसली 1 इयर मध्ये तर चांगलीच ग्रोथ दिसत असेल, राईट? यू कॅन सी एकदम लो जर आपण पाहिलं 1358 चा इथे लो आणि 1999, राईट? ते 2000 आपण कन्फिगर करूया. 2000 रुपीज पर्यंत एका वर्षामध्ये त्या स्टॉकची प्राइस इथे गेली होती. मग फक्त एवढंच पाहून आपल्याला चालणार आहे का? हे चार्ट्स अँड ग्राफ हे आपण टेक्निकल अनालिसिस मध्ये पाहणारच आहोत. पण आपल्याला इथे मेजरली जे अनालिसिस करायचे ते म्हणजे रेशिओ अनालिसिस आणि स्टेटमेंट अनालिसिस. तो स्टेटमेंट अनालिसिस आपल्याला मिळणार ते फायनान्शियल्स मध्ये. रेशिओ आपण थोडं नंतर पाहू. सो फायनान्शियल्स मध्ये यू कॅन सी इन्कम, बॅलन्स शीट, कॅश फ्लो. इन्कम मीन्स व्हॉट? प्रॉफिट अँड लॉस, राईट? प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. हे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट काय असेल, बॅलन्स शीट काय असेल हे पाहूया आपण, राईट? कॅश फ्लो काय असेल, हायर दॅन इंडस्ट्री, रेव्हेन्यू ग्रोथ, हे सगळं तुम्ही रीड करू शकता. इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत त्यावर आपण इथे चर्चा करणार आहोत. बेसिकली लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला मेजरली P&L स्टेटमेंटमध्ये काय चेक करायचंय, टॉप लाईन आणि बॉटम लाईन, राईट? सो टॉप लाईन टोटल रेव्हेन्यू, राईट? हा जो टोटल रेव्हेन्यू आहे तो काय असेल ते आपल्याला चेक करायचं आणि फायनली नेट इन्कम, ही जी नेट इन्कम काय असेल हे आपल्याला पाहायचंय. मग हे कसलं पाहायचंय तर 2024 मध्ये काय झालंय, फक्त एका वर्षाचं पाहून जमेल का आपल्याला? नाही. त्यासाठी मागचे 4, 5, 6, 10 जेवढी वर्ष तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्हाला करायचंय. सो इथे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे कधीपासूनचा डेटा अवेलेबल आहे. 2016 पासूनचा डेटा इथे आपल्याकडे अवेलेबल आहे, राईट? सो टोटल रेव्हेन्यू किती झालाय इथे? 65,000, राईट? 65,000 क्रोरचा इथे रेव्हेन्यू जनरेट झालाय. आता तो रेव्हेन्यू एव्हरी इयरला ग्रोईंग आहे की डिक्लाइन आहे? ऑब्विसली ग्रोईंग असला पाहिजे. मग तो ग्रोईंग असेल तर याचा अर्थ कंपनी चांगलं परफॉर्म करते. सो आपण पाहूया 65,000 16 मध्ये, 17 मध्ये 71, क्या बात आहे, बरं आहे. त्यानंतर 73,000 इथे सुद्धा वाढतोय. त्यानंतर 19 ला 85,000, त्यानंतर मग
93,000 2020, 1 लाख, नाईस. त्यानंतर मग 123, 149, त्यानंतर मग 158 आणि राईट नाव या वर्षापर्यंत 162. आता जे फायनान्शियल संपेल त्यानंतर मग जो डेटा असेल तो अपडेट होईलच होईल. सो राईट नाव मला इथे सांगा, हे जे रेव्हेन्यू आहे ग्रोईंग आहे की डिक्लाइनिंग आहे? ऑब्विसली रेव्हेन्यू ग्रोईंग आहे. म्हणजेच फर्स्ट जे आपलं टर्म्स अँड कंडिशन होतं आपण पाहिलं होतं ना, 5 ज्या चेकलिस्ट होत्या, टॉप लाईन, बॉटम लाईन, ऍसेट, लायबिलिटी आणि कॅश फ्लो. पहिली जी गोष्ट आहे आपली, ग्रीन सिग्नल देऊ शकतो? डाय. सो फर्स्ट इथे आपण रेव्हेन्यूच्या बाबतीत इन्फोसिसला इथे ग्रीन सिग्नल दिलं. त्यानंतर मग इथे हे बघा, पीबीआयटी, पीबीटी आणि नेट इन्कम, हे मध्ये काय ते सोडून देऊ, आपण डायरेक्टली नेट इन्कमला येऊया. नेट इन्कम सुद्धा पाहूया, इथे वाढताना दिसतंय की आपल्याला इथे कमी होताना दिसतंय, ते इथं पाहायचंय आपल्याला. सो 13,000 crores, राईट, 13.5 मी कन्सिडर करतो. 13,000 crores इथे आपल्याला प्रॉफिट जनरेट झाला होता, आपल्याला मीन्स इन्फोसिसला. इन्फोसिसने इथे 13,000चा प्रॉफिट जनरेट केला होता. त्यानंतर मग पुढच्या वर्षी 14,000, 16,000, नंतर मग 15,000 पर्यंत आली. आता हा इयर कोणता होता ते पाहूया आपण. 2019 मध्ये इथे थोडासा प्रॉफिट इथे कमी झाला होता. त्यानंतर मग 2 वर्ष कंपनी एका स्टेबल ग्रोथ मध्ये होती. दिसते ना, बघा इथे 16,000, 15,000, 1,000चा ड्रॉप आणि ते पुन्हा एकदा 16,000, 1,000चा गेन. त्यानंतर मग 19,000, 22,000, 24,000, 26,000. त्यानंतर सुद्धा हा जो तुमचा नेट प्रॉफिट आहे तो ग्रोईंग होताना दिसतोय, राईट. म्हणजेच इथे दोन जे चेकलिस्ट होते आपले, रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट, या दोघांमध्ये कंपनी चांगलं करताना इथे दिसतंय. सो या दोनच गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत का? नाही. त्यानंतर मग आपल्याला सेकंड थिंग जी असेल ती असेल तुमची बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीट मध्ये आपल्याला काय पाहायचंय, तर बेसिकली त्या कंपनीचे टोटल असेट आणि टोटल लायबिलिटी, राईट. टोटल असेट बघा इथे पाहू शकता तुम्ही, जस्ट अ मिनिट. येस, सो टोटल ऍसेट. सो टोटल ऍसेट म्हणजे काय, तर कंपनीची संपत्ती, प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी ग्रोईंग असली पाहिजे की डिक्लाइनिंग, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. ही ऍब्सोल्युटली ग्रोईंग असली पाहिजे. मग पाहूया आपण ऍसेट्स हे ग्रोईंग आहेत की नाही. सो टोटल ऍसेट जे आहेत ते इयर कोणता आहे पाहूया, ते सुद्धा 2020. त्याच्या सुद्धा मागे जाऊया आपण 2016 मध्ये, 15 मध्ये. 2015 मध्ये 66,000 CR चे कंपनीकडे ऍसेट होते. त्यानंतर ते वाढले 75, 83, 79. बघा इथे ऍसेट कमी झाले, म्हणजेच कंपनीला कुठेतरी ड्रॉबॅक आला असेल, फटका बसला असेल, त्यामुळे इथे ऍसेट इथे कमी झालेले आपल्याला दिसत आहेत, राईट. 83 वरून 79. त्यानंतर मग पुन्हा 84 स्टेबिलिटी झोन आला होता. त्यानंतर 91, 1 लाख. त्यानंतर मग 1.16, 1.24, 1.36. म्हणजे जवळजवळ 1,25,000 करोडच्या आसपासचे ऍसेट कंपनीकडे आहेत. ऍसेट सुद्धा कम्पॅरेटिव्हली ग्रोईंग आहेत. येस, म्हणजे इथे सुद्धा थर्ड जे आपलं चेकलिस्ट होती त्याला सुद्धा आपण इथे ग्रीन टिक देऊ शकतो का? येस, वी कॅन. त्यानंतर मग आपल्याला पाहायचंय लायबिलिटी. लायबिलिटीमध्ये दोन प्रकारच्या लायबिलिटी आहेत, टोटल लायबिलिटी, त्यानंतर मग इक्विटीची लायबिलिटी आहे. टोटल लायबिलिटी आणि शेअर होल्डिंग इक्विटी आहे. तर त्यापैकी आपल्याला टोटल लायबिलिटीज पाहायचे आहेत. बघा इथे इथे थोडंसं आपण कंपॅरिझन करून घेणार आहोत नंतर. सो यू कॅन सी 15,000 CR, राईट. ऍसेट किती होते त्यावेळेस? ऍसेट किती होते आपले? 66,000. त्यानंतर मग टोटल लायबिलिटीज, करंट लायबिलिटीज, टोटल लायबिलिटीज आपले किती होते? बघा इथे 15,000 CR. लायबिलिटीज कमी झालेले चांगले आहेत की वाढलेले चांगले आहेत? ऑब्व्हियसली ते सुद्धा कमी झालेले चांगले आहेत आपल्याला. म्हणजे 15,000 वरून इथे 13,000 करोडच्या आसपास इथे लायबिलिटीज आले. म्हणजे त्या ठिकाणी कंपनी कुठेतरी ऍसेट वाढवते आणि लायबिलिटीजला कमी करते, कर्ज कमी करते. 14,000 इट्स ओके, 14,000 स्टील इट्स ओके. त्यानंतर मग 19,000, 25,000, 30,000. आता इथे तुम्ही म्हणणार की लायबिलिटीज तर वाढत चालली आहे, पण त्याच प्रपोर्शनेटली आपण जर पाहिलं तर इथे 1,00,000 करोडचे ऍसेट सुद्धा जनरेट झाले आहेत. आणि मग फायनली इथे पाहू शकता 40,000, 48,000, 48,000 मी लमसम इथे 50,000 म्हणतोय. 50,000 करोडचे इथे लायबिलिटीज आहेत, पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली ऍसेट किती वाढलेत बघा, 1,24,000 करोडच्या आसपास इथे ऍसेट्स वाढलेले आहेत. म्हणजेच इथे सुद्धा कंपनी कुठेतरी चांगलं परफॉर्म करताना इथे आपल्याला दिसतंय. मग हे एवढंच चेक करून आपल्याला नाही जमणार आणि फायनल आपली चेकलिस्ट असणार आहे
ती म्हणजे कॅश फ्लो. कॅश फ्लो मध्ये तुमच्या समोर इथे भरपूर गोष्टी दिसत असतील. त्यापैकी नक्की मेजर पाहायचं काय? हे कॅश फ्लो पैकी नक्की पाहायचं काय? तर फ्री कॅश फ्लो आपल्याला ही गोष्ट जास्त फोकस करायची आहे. फ्री कॅश फ्लो मध्ये म्हणजेच काय, तर कंपनीच्या हातामध्ये पैसा किती आहे? डे टू डे एक्सपेन्सेस करण्यासाठीची जी अमाउंट आहे ती किती आहे? ते आपल्याला इथे पाहायचं आहे. तर इथे पाहू शकता 2015 मध्ये 6,000 करोड, 7,000 करोड, 8,000, 11, 12, 13, 21, त्यानंतर मग 19, नंतर मग 23. थोडंसं इथे कॅश फ्लो कुठेतरी कमी झालेलं होतं. पण कंपॅरेटिव्हली जर पाहिलं तर कंपनीकडे कॅश फ्लो हा खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तिथे जर आपण चेक केलं तर पाचीच्या पाची चेकलिस्ट या ठिकाणी पॉझिटिव्ह साईनला जाताना दिसत आहेत. म्हणजे काय, इन्फोसिसमध्ये इन्व्हेस्ट करणं हे लाँग टर्मच्या दृष्टीने कुठेतरी आपल्याला पॉझिटिव्ह दिसतंय. फक्त आणि फक्त स्टेटमेंट अनालिसिस आपण केलं, त्याचा पी रेशिओ, पीबी रेशिओ हे काहीच पाहिलं नाहीये. आता आपण थोडंसं जातोय रेशिओ अनालिसिसकडे, की रेशिओज कोणते कोणते असतील. ओव्हरव्ह्यूमध्ये जाऊया आपण. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल नॉर्मल इथे सेक्टर पी आणि सेक्टर पीबी दिसतोय. नॉर्मल पी इथे दिसत नाहीये, पी पीबी, कारण की इथे प्रो व्हर्जन बाय करण्यासाठी इथे सांगितलं जातं. सो इट्स नॉट नेसेसरी टू बाय दिस. आपण सिंपल एक काम करू शकतो. काही वेबसाईट्स अजून आहेत की ज्यामध्ये आपण करू शकतो. सो फिनॉलॉजी, टिकर फिनॉलॉजी म्हणून एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे तिथे इन्फॉर्मेशन मिळते. इथे आहे का इन्फोसिस? नाहीये. इन्फोसिस आले बघा. येस, यू कॅन सी हिअर. इथे बघा, इथे तर खूप सारा डेटा तुम्हाला मिळतोय. इथे मार्केट कॅपिटलायझेशन, एंटरप्राइज व्हॅल्यू, नंबर ऑफ शेअर्स, पी रेशिओ, पीबी रेशिओ बघा. पी रेशिओ 29:30चा आहे, पीबी रेशिओ 9चा आहे, राईट. फेस व्हॅल्यू ₹5, राईट. डिव्हिडंड यील्ड 2.3%, राईट. हे सगळं आहे. मग ह्यापैकी आपल्याला काय पाहायचंय बघा, डेट. कंपनीकडे कर्जच नाहीये, है ना, डेटच नाहीये. मग ते जे लायबिलिटीज वगैरे काय, डिबेंचर्स वगैरे हे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लायबिलिटीज असतात. त्यानंतर ROE, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन इक्विटी, त्यानंतर ROCE, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड, यासारख्या भरपूर अशा टर्म्स आहेत की ज्या आपण पाहू शकतो. पण नेमकं काय पाहायचं? पीबी जरी पाहिलं तरी इनफ आहे. ROC हे बऱ्यापैकी आपल्याला थोडंसं इम्पॉर्टंट असतं. ROE, मध्ये आपण 37%, म्हणजे आपण जे इक्विटी जे इन्व्हेस्ट केले आहे त्या इक्विटीला आपण किती कमवले? 37%. म्हणजे जर आम्ही ₹100 इन्व्हेस्ट केले तर मला ₹37 इथे मिळाले. मार्केट कॅपिटलायझेशन पाहू शकता तुम्ही 8,00,000 करोडच्या आसपास. मार्केटची शेअर प्राइस पाहू शकता 1966. त्यानंतर मग डेट, कंपनीवर कुठल्याच प्रकारचं डेट या ठिकाणी नाहीये. पी रेशिओ 29चा आहे, पीबी रेशिओ 9चा आहे. म्हणजे एक स्टँडर्ड रेशिओ इथे आपल्याला पाहायला मिळतो. जर याच्या पिअर्सची आपण कंपॅरिझन केली, म्हणजेच जे कॉम्पिटिटर्स आहेत, त्या कॉम्पिटिटर्सची आपण कंपॅरिझन केली तर कोण कोण कॉम्पिटिटर्स आहेत पाहू शकता तुम्ही. यू कॅन सी हिअर. येस, इन्फोसिस, HCL, विप्रो, LT, टेक महिंद्रा, ओरॅकल, राईट. ह्यासारखे जे कंपनीज आहेत हे त्यांचे कॉम्पिटिटर्स आहेत. मग TCS वर तुम्ही पाहू शकता, TCS मार्केट कॅपिटलायझेशन 15,00,000 करोड, 8,00,000 करोड. राईट नाव सेकंड टॉप लेवलची कंपनी आपण म्हणू शकतो. पीबी रेशिओ 9चा आहे. म्हणजे आता इथे आपण पीबी रेशिओ बद्दल पाहिलं होतं. कमी असलेलं चांगलं की जास्त? ऑब्व्हियसली कमी. म्हणजेच TCSच्या कंपॅरेटिव्हली इन्फोसिसचा पी रेशिओ कमी आहे. पीबी रेशो कमी आहे. पी रेशोच्या बाबतीत बघा, एव्हरेज सर्वांचा जो पीई रेशिओ जो आहे तो कुठेतरी 31, 29, 45, 32. त्या कंपॅरेटिव्हली जो पी रेशो आहे इन्फोसिसचा तो कुठेतरी कमी दिसतो आपल्याला. म्हणजे स्टॉक आपल्याला स्वस्तामध्ये मिळतो. आपण जे ₹1 कमवणार त्यासाठी आपण इथे ₹30 पे करणार आहोत. अर्निंग पर शेअर, ROC, हे बघा, TCSने तर खूप चांगलं असं रिटर्न दिलंय. पण कंपॅरेटिव्हली आपल्याला इन्फोसिसने सुद्धा चांगला रिटर्न दिलेला आहे. राईट. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मग चेक करायच्या असतात. फक्त हेच चेक करायचं का नाही, त्यानंतर पुढे सुद्धा इथे काही रेशिओज आहेत बघा, हे रेशिओज आहेत. त्यानंतर शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग मध्ये इथे भरपूर सारे इन्व्हेस्टर्स असतात. DII, FII, प्रोमोटर्स, पब्लिक, राईट. DIS डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, FIIs फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. ह्यामध्ये कोण असतात? तर बेसिकली डोमेस्टिक म्हणजे इंडियामधले म्युच्युअल फंड्स, हेज फंड्स, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज, ह्यासारख्या ज्या कंपनीज आहेत त्या इथे इन्व्हेस्ट करतात. म्हणजे 38% DIIची इन्व्हेस्टमेंट आहे. 40% लमसम म्हणूया. FIIची इन्व्हेस्टमेंट 33%. हेच म्युच्युअल फंड, हेज फंड पण फॉरेनचे ते इथे इन्व्हेस्ट करतात. आणि प्रोमोटर्स म्हणजेच काय, तर ओनर ऑफ द कंपनी, त्यांची इन्व्हेस्टमेंट इथे कुठेतरी 14%च्या आसपास आहे.
प्रमोटर्सची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इयर ऑन इयर कमी होते की जास्त होत आहे? तर इथे बघा सप्टेंबर 23 मध्ये 14.89 होती, ती आता झाली आहे 14.43. लगभग तिथेच आहे. थोड्याफार प्रमाणात कमी गेली आहे. म्हणजेच स्टेबल इन्व्हेस्टमेंट आहे इथे, राईट? हे सुद्धा आपल्याला चेक करायचं असतं. जसं की पी-एन-एल मध्ये आपण पाहिलं, जे आपण टिकर टेपवर पाहिलं, इथे सुद्धा तेच आहे. बघा, नेट सेल्स, टोटल रेव्हेन्यू, राईट? इथे नेट प्रॉफिट. इथे आपल्याला डेटा थोडा कमी मिळतो. 2020 पासूनचा डेटा अवेलेबल आहे. तिकडे आपल्याला डेटा 2015-16 पासूनचा अवेलेबल आहे. त्यानंतर मग पुढे गेल्यानंतर बॅलन्स शीट हे सुद्धा आपण पाहिलं. ॲसेट अँड लायबिलिटीज, राईट? ॲसेट अँड लायबिलिटीज पाहिली. कॅश फ्लो पण पाहिलं. त्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन्स की कंपनीने इथे काय-काय इश्यू केली आहे, राईट? या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला दिसतायत. प्रोमोटर्स कोण-कोण आहेत, त्यांची होल्डिंग किती आहे, ते सुद्धा इथे आपल्याला दिसतं. त्यानंतर मग डॉक्युमेंट्स कोणते-कोणते आहेत? तर रिपोर्ट्स. हे रिपोर्ट्स जे असतात एव्हरी इयरला कंपनीचे रिपोर्ट्स पब्लिश करते. कंपनी काय करणार आहे, येस, कंपनीचं बॅलन्स शीट, कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, या सर्व गोष्टी त्यामध्ये असतात. ते सुद्धा आपण या ठिकाणाहून डाउनलोड करू शकतो. सो हे एकाच कंपनीचं आपण केलं. असं मल्टिपल कंपनीज आहेत, त्या कंपनीजचं आपल्याला अनालिसिस करायचं असतं. मग नक्की कोणत्या कंपनीचं अनालिसिस करायचं? तर त्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया टिकर टेपकडे. आणि इथे आल्यानंतर तर इथे आपण सर्च करू शकत होतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनर. स्क्रीनरवर ज्यावेळेस आपण जातो आणि स्टार्ट स्क्रीनिंग करतो, त्यावेळेस तुमच्याकडे मल्टिपल असे स्टॉकचे ऑप्शन्स या ठिकाणी येतात. मग या ठिकाणी तुम्हाला फिल्टरायझेशन करता येतं. ते कसं? तर इथे तुम्ही पाहू शकता मल्टिपल फिल्टर्स आहेत. आता इथे स्टॉक युनिव्हर्स, कोणते-कोणते स्टॉक घ्यायचे, फक्त स्पेसिफिकली तुम्हाला निफ्टी 50 चे स्टॉक्स घ्यायचे ते सुद्धा इथे आहे. जर मी इथे टिक करतोय, तर बघा फक्त निफ्टी 50 चे 50 स्टॉक्स आले. याला मी अनटिक केलं, तर बघा टोटल स्टॉक किती आहेत मार्केटमध्ये? 5,347 स्टॉक्स आहेत आजच्या घडीला. हे लिस्ट रिलिस्ट होत असतात. मग ह्यापैकी कोणते स्टॉक सिलेक्ट करायचे? निफ्टी 50 चे करायचे, निफ्टी 100 चे करायचे? हे आपल्याला इथे इझिली अवेलेबल आहे. मग हे स्टॉकचं युनिव्हर्स आहे. त्यानंतर कॅपिटलायझेशन वाईज लार्ज कॅप कंपनीज आहेत. लार्ज कॅप मध्ये पाहू शकता तुम्ही 98,000. यू कॅन सी 1 लाख करोड, 1 लाख करोड टू 17 लाख करोड, 17 लाख करोड, 1 लाख करोड टू 17 लाख करोड पर्यंतच्या व्हॅल्यूच्या कंपनीज आपल्याकडे आहेत. किती कंपनीज आहेत? 93 लार्ज कॅप मध्ये. मिड कॅप मध्ये 139 कंपनीज आहेत. 33,000, लमसम 35,000 पकडूया आपण. 35,000 करोड टू 1 लाख करोड पर्यंतच्या कंपनीज आहेत 139. त्याच्याही खाली स्मॉल कॅप. स्मॉल कॅप मध्ये मग 0 पासून ते 35,000 पर्यंत जवळ-जवळ 4,900 कंपनीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. सिलेक्ट कोणतं करायचं? हा प्रश्न आहे ना. त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजून पुढे पाहायच्या आहेत. मग ह्यापैकी बेसिकली जे कंपनी सिलेक्शन असतं त्यामध्ये ब्लू चिप कंपनीज म्हणजेच लार्ज कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं रिकमेंडेशन प्रत्येक जण देत असतो. मी सुद्धा इथे तुम्हाला तेच सांगेन की जास्त स्ट्रेस घ्यायचा नसेल तर सिम्पली लार्ज कॅप कंपनीज इथे सिलेक्ट करा. रिलायन्स सारखी कंपनीज आहेत बघा इथे 16 लाख करोड, क्लोजिंग प्राइस काय, पी रेशिओ वगैरे सर्व इथे तुम्हाला पाहायला मिळतं. तुम्हाला फिल्टर जर इथे ऍड करायचे असतील तर इथे तुम्ही ऍड फिल्टरमध्ये जाऊन सर्व प्रकारचे फिल्टर्स इथे ऍड करू शकता. जेणेकरून तुम्ही इथे कोणती कंपनी सिलेक्ट केली आहे, त्याला फिल्टर कोणते लावले, ते सगळं इथे आपल्याला पाहायला मिळेल. सो ह्या ज्या व्हिडिओमध्ये आपण ह्या एका कंपनीचं अनालिसिस केलं, असंच तुम्हीही मल्टिपल कंपनीजचं अनालिसिस करा. बेसिकली त्या कंपनीचं स्टेटमेंट अनालिसिस तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय. तिची चेकलिस्ट आहे, ती चेकलिस्ट इथे करायची. रेशिओ सुद्धा आपल्याला इथे दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. मग ह्यापैकी कोणतीही कंपनी सिलेक्ट करा आणि त्याचं अनालिसिस करा. तुम्हाला हवं आहे स्मॉल कॅपमध्ये, स्मॉल कॅपमध्ये जा. तुम्हाला हवं आहे चला प्राइस कमी हवी आहे, ते करा. चला आपण एक काम करूया, इथे 33,000 करोड करण्याऐवजी आहे ना, आपण एकदम छोटी कंपनी पाहूया, जिची व्हॅल्यू 500 करोडच्या आसपास आहे. ठीक आहे. बघा 500 सीआर करोडची जी व्हॅल्यूच्या कंपनीज आहेत त्या सुद्धा इथे 3,000च्या पेक्षा जास्त आहेत. अजून कमी करूया, मला असं वाटतं. म्हणजे जस्ट आपण चेक करतोय. 100 क्रोर्स करूया, 100 करूया इथे. 100 क्रोर्सच्या सुद्धा 200 कंपनीज आहेत. अजून कमी करूया आपण. किती? 50? 50च करूया त्याला. ओ माय गॉड, 1,500 कंपनी त्या सुद्धा 50 करोडच्या व्हॅल्यूच्या कंपनी सुद्धा आहेत. आता हे बघा इथे पी रेशिओ 1000 मायनस कुठे-कुठे कसं पी रेशिओज बघा. हां, काय मार्केट कॅपिटलायझेशन 50 करोड है ना. क्लोजिंग प्राइस बघा ₹20, ₹20 आणि यांना आपण मग
कुठेतरी पेनी स्टॉक असं म्हणतो, राईट? हे बघा इथे मल्टिपल अशा कंपनीज तुमच्या समोर आहेत. 50 क्रोर्स, पी रेशो 1000 यासारख्या कंपनीज आहेत. मग नक्की सिलेक्ट कोणतं करायचं? हा जो प्रश्न आहे ना, तो सिलेक्शन आपल्याला इथे पॉझिटिव्ह झाला पाहिजे. सो फंडामेंटल लेवलचं अनालिसिस जे आपण केलं, त्यामध्ये कंपनीचं अनालिसिस कसं करायचं हे आज आपण पाहिलं. थोडंसं त्यामध्ये आपण ॲडव्हान्स लेवलला जाऊन काही गोष्टी पाहिल्या आणि आपण एका कंपनीचं अनालिसिस केलं. असंच तुम्ही मल्टिपल कंपनीजचं अनालिसिस करा, जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टॉक सिलेक्शन करू शकता. अशाच प्रकारचा व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे ट्यून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.